आज मुरबाड तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावरती या ठिकाणी आपण धडक मोर्चासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि ओबीसीचं आरक्षण बचावासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. गेले कित्येक वर्ष आज ओबीसी समाजावरती अन्याय होतोय आणि या अन्यायाला एकत्रितपणे आपण कुठेतरी शासन दरबारी या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा त्यांच्या समोर मांडण्यासाठी आपण शांत पद्धतीने सर्वजण उपस्थित आहोत. खरं तर ही आपली एक सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या नंतर यानंतर आपली पुढची आपली क्रांती या ठिकाणी आपल्याला वारंवार ज्याप्रमाणे सूचना त्याप्रमाणे आपल्याला भूमिका घ्यायची. आज बरेच जणांना काही असं वाटतं की आपण बसून ओबीसीचं आरक्षण बचाव करू, हे चुकीचं आहे. आता रस्त्यावरती उतरण्याची वेळ या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. याची जाणीव आज घरातील एखादा व्यक्ती जर नोकरीला असेल तर त्याचा मुलगा भविष्यात आरक्षित नोकरीवर लागेल की नाही याचीही गॅरंटी उरलेली नाहीये. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण हे वाचलंच पाहिजे, त्याच्यामध्ये कोणाची घुसखोरी नको. या सगळ्या मागण्यांसाठी आपल्याला भविष्यात सुद्धा एकत्रित येऊन आपला लढा आपल्याला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी कायम ठेवायचं आहे. माझ्या नंतरही बऱ्याच ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी बोलायचंय, त्याबद्दल मी माझे 2 शब्द संपवतो आणि